नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांचा जो काही 1500 रुपयाचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कारण अर्जाची छाननी सुरू झालेली आहे. यासाठी जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक जारी करण्यात आलेले. या परिपत्रकामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे, काय कारणे सांगितलेत, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही अर्जाची छाननी आहे ती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहे. दिनांक 1/8/2025 रोजी जी काही मान्य सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालयात यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काय काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत, कारणं आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. पहिलं पाहू शकता, ज्यामध्ये नारी शक्ती दूत ॲपवरून ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं जे काही वय आहे ते दिनांक पाहू शकता 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, नारी शक्ती दूत ॲपवरून तुम्ही फॉर्म भरला असेल 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच तिथे फॉर्म पात्र ठरेल, नाहीतर हा फॉर्म अपात्र करण्यात आलेला आहे. दुसरं पाहू शकता, वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण पाहिजे. जर वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर 30/9/2024 रोजी जे काही वय आहे ते 21 वर्ष पूर्ण पाहिजे, आणि जर नसेल तर लाभार्थ्यास अपात्र होणार आहे, अपात्र करण्यात आलेले आहे. लाभार्थ्याचं वय दिनांक 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त वय झालं असेल तर त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. हे सगळं GR नुसार जे आहे ते निर्णय घेण्यात आलेले आहेत. लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी. म्हणजे वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवरती जन्मतारखेत बदल आढळला तर लाभार्थ्यास अपात्र करावे. म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती एक जन्मतारीख आहे आणि जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्याच्यावरती दुसरी जन्मतारीख आहे, अशी जर वेगवेगळी जन्मतारीख असेल तर तुम्ही अपात्र आहात. लक्षात ठेवा, आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख सर्व कागदपत्रावरती पाहिजे तरच तुम्ही इथे पात्र असणार आहात, असा इथे जो परिपत्रक आहे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं पाहू शकता तुम्ही, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे 5 नंबरला पॉईंट आहे, ज्यामध्ये कुटुंबात म्हणजेच एक रेशन कार्ड म्हणजेच ते कुटुंब मानलं जातं. 2पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासायचं आहे आणि त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासायला सुरुवात झालेली आहे. कारण तुम्ही पाहू शकता, शासन निर्णयामध्ये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. ते म्हणतायत की शासन निर्णय तुम्ही वाचा, शासन निर्णयामध्ये सगळा उल्लेख अशा पद्धतीने 2024 मध्येच केलेला आहे. मान्य सचिव यांची ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. जर एका कुटुंबामध्ये 3 ते 4 महिला असतील तर त्यांनी ठरवायचं आहे की कुटुंबामध्ये कुणाला पात्र करायचं आहे. मग ते चौकशी होईल, तुमच्या घरीसुद्धा काही अंगणवाडी सेविका किंवा कोणी येऊ शकतं, तुमच्या घरात कुणाला लाभ द्यायचा हे त्यांचं आधार कार्ड वगैरे घेऊन जाऊ शकतं. मग ते तुम्ही कुटुंब ठरवेल की कुणाला लाभ द्यायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. रेशन कार्डमध्ये जर तुम्ही आत्ता काही बदल केला असेल तर लक्षात ठेवा ते ग्राह्य नाही. जे जुने काही तुमचं रेशन कार्ड आहे, जुनं रेशन कार्ड, तेच ग्राह्य धरण्यात येणार आहे. कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एका कुटुंबामध्ये 2 विवाहित महिला असतील, दोघांचे लग्न झालेले आहेत, दोघी लाभ घेत आहेत, तर त्यामधली एक महिला अपात्र आहे. शासन निर्णयानुसार हे महत्त्वपूर्ण आहे. तसं उदाहरणसुद्धा त्यांनी देण्यात आलेलं आहे. उदाहरणसुद्धा सांगितलं ज्यामध्ये कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2पेक्षा जावा असतील तर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होईल. आता ते तुम्ही ठरवायचं आहे की कोणाचं नाव पुढे द्यायचं आहे. ते कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे. 2 बहिणी लाभ घेत असतील तर एक बहीण अपात्र आहे. लक्षात ठेवा, लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीप्रमाणे निकष लागू होतील. परप्रांतीय जर असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. त्यानंतर
लाभार्थी जर स्थलांतरित किंवा स्थलांतरित ठिकाणावरून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थी तपासणी करून घ्यावी. जे स्थलांतरित असतील त्यांची तपासणी करून घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे अपात्र पात्र आहेत ते इथे महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना हे महत्त्वपूर्ण जे काही व्हिडिओ होता, हा परिपत्रक आहे, ते सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.